उपस्थित तमाम वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारीगण, कार्यकर्तागण, समर्थक, बुजुर्ग, महिलाएं एवं मेरे साथियों, वंचित बहुजन आघाड़ी के माध्यम से आदरणीय बाला साहब आम्बेडकर इन्होंने इस विधानसभा की उम्मीदवारी मुझे दी। इसके लिए मैं सबसे पहले उनका शुक्रिया अदा करता हूँ तथा मैं कामना करता हूँ कि वे जल्द ही अपने स्वास्थ्य से ठीक होकर फिर से इस जंग में शामिल होंगे और हमारा नेतृत्व करेंगे। साथियों, आप लोगों को मैं बताना चाहूँगा, अपना परिचय सबसे पहले मैं देना चाहूँगा कि मैं इस आंदोलन में लगभग मुझे आज 22 साल हो चुके हैं। 18 से 19 साल की उम्र में जब मैं पढ़ाई कर रहा था, उस उम्र में कुछ साथी नौकरी पर कैसे लग सकते हैं, इसकी जद्दोजहद होती थी और लाइब्रेरी में हम लोग पढ़ाई करते थे। उसी समय पे मुझे आंदोलन में काम करने की रुचि हुई और सबसे पहले मैं बहुजन समाज पार्टी का कार्यकर्ता बना। बहुजन समाज पार्टी का कार्यकर्ता बना ताकि मुझे बाबा साहब अम्बेडकर के विचारों पर काम करने की एक चेतना हुई और एक सेक्टर वार्ड अध्यक्ष से मैंने इस आंदोलन की शुरुआत की। लगभग वार्ड अध्यक्ष से लेके मैं विधानसभा का पदाधिकारी बना, प्रभारी बना, अध्यक्ष बना, नागपुर जिले का पदाधिकारी बना, उसके बाद महाराष्ट्र प्रदेश सचिव भी रहा और लगभग उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कई उत्तर भारत के राज्यों में जाकर विवेक खाड़के जी और हमने काफ़ी उस समय आंदोलन का काम किया। आप जानते हैं कि पिछला विधानसभा भी मैं इस कामठी विधानसभा से लड़ा हूँ। पिछला विधानसभा मैंने बहुजन समाज पार्टी से कॉन्टेस्ट किया था और लगभग आप बहुत सारे लोग जानते हैं कि बहुत ही अच्छी तरीके से उसका नियोजन करके हम लोगों ने अच्छा चुनाव लड़ा था। वासी साहब भी हमारे साथ थे, शंबरकर साहब थे और भी कई साथी उस चुनाव के जानकर यहाँ उपस्थित है। बताने का तात्पर्य यह है कि जब मैंने देखा, जब हमें महसूस हुआ कि अगर महाराष्ट्र में सही मायने में हमें कोई सत्ता तक पहुंचा सकता है, सत्ता क्यों इम्पोर्टेंट है, तो सत्ता अपनी बिगड़ी बात को बनाने के लिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा था कि जाओ और अपने घर के दीवारों पर लिख दो कि हमें इस देश का शासक बनना है। ऐसे समय बाबा साहब ने हमें यह संदेश दिया कि तब शायद हमारे समाज में ऐसे लोग नहीं थे जिनके घर होते थे या उनकी दीवारें होती थी। ऐसे दलित, शोषित, वंचित समाज को बाबा साहब ने संदेश दिया कि जाओ और अपने घर की दीवारों पर लिख दो कि हमें इस देश का शासक बनना है। तो क्यों बनना है कि अपने अधिकारों को प्राप्त करने के लिए हमें सत्ता में जाना होगा, संसद में जाना होगा, विधानसभा में जाना होगा और सत्ता की मास्टर चाबी लेकर अपनी समस्याओं का समाधान हमको करना होगा। इसीलिए बाबा साहब ने हमें वोट का अधिकार दिया। ये वोट का अधिकार बाबा साहब अम्बेडकर ने, एक राजा को भी वोट का अधिकार, एक ही वोट का अधिकार है, उसका मूल्य भी उतना ही है और एक छोटा सा रोड पर कोई भिक्षा मांगने वाला भी कोई व्यक्ति हो तो उसके वोट का भी अधिकार उतना ही है। इस वोट के अधिकार के बदौलत बाबा साहब अम्बेडकर ने इस देश के नागरिकों को इतनी बड़ी ताकत दी कि आज अपने मताधिकार के माध्यम से इस देश के नागरिक अपनी सरकार बना सकते हैं। किसको चुनकर भेजना है या किसको गिरा सकते हैं, ये वोटों की ताकत बाबा साहब अम्बेडकर ने नागरिकों को दिया है। बस उसी वोट के अधिकारों को, उस वोट की ताकत को हमें समझना है और आने वाले समय में वंचित बहुजन आघाड़ी जिस आंदोलन को लेके चल रही है, ये कोई आदरणीय केवल प्रकाश आंबेडकर साहब का आंदोलन नहीं है। प्रकाश आंबेडकर साहब जिस आंदोलन को लेकर चल रहे हैं, ये हमारे महापुरुषों का कारवा है।
हमारे महापुरुषों का आंदोलन है, महात्मा ज्योतिबा फुले का आंदोलन है, छत्रपति शाहू महाराज का आंदोलन है, बाबा साहब अम्बेडकर का आंदोलन है। इसी आंदोलन को आगे बढ़ाने का काम इस महाराष्ट्र में आदरणीय प्रकाश आंबेडकर साहब कर रहे हैं। इसीलिए आज प्रकाश आंबेडकर साहब हमारे नेता हॉस्पिटलाइज है, हमारे सेनापति हॉस्पिटलाइज है और बहुत ही बुरा समय हमारे लिए है, ये दुखद खबर है। लेकिन ऐसे समय पर हम उनकी सेना है, उनकी सेना ने पूरी ताकत के साथ उनके गैर मौजूदगी में भी लड़ाई लड़ने के लिए हमें तैयार रहना पड़ेगा और आने वाले समय में वंचित बहुजन आघाड़ी को जिताने के लिए हर संभव प्रयास करना पड़ेगा। मैं आपके समक्ष इतना ही कहना चाहूँगा कि जल्द ही पूरे विधानसभा में किस प्रकार से हम लोगों ने आगे बढ़ना है उसका नियोजन आने वाले आज कल में उसका नियोजन होगा। पदयात्रा भी होगी, जाहिर सभाएं भी होंगी, पूरा प्रिंटिंग मटेरियल भी तैयार होगा। हर चीज़ से हम लोग कैंपेन में पूरे तरीके से अच्छे तरीके से उतरने के लिए हम लोग तैयार रहेंगे। बस सहयोग की आवश्यकता है। आप लोगों का अगर सहयोग मिलता है तो बड़े से बड़े नेता को निपटाने की हम लोग तैयारी रखेंगे, क्योंकि कोई भी हार सकता है, कोई भी जीत सकता है। इस देश के नागरिकों के वोटों के अधिकार में इतनी बड़ी ताकत है कि राहुल गांधी को भी हराया जा सकता है, नरेंद्र मोदी को भी हराया जा सकता है। तो 52 कूड़े क्या बड़ी चीज़ है, हम लोग 52 कूड़े को भी हरा सकते हैं। कांग्रेस ने 20 साल यहाँ लिया, लेकिन कांग्रेस के 20 सालों के बावजूद हम लोग देखते हैं कि बीजेपी को कांग्रेस हरा नहीं पाई। देवेंद्र फडणवीस के खिलाफ हम लोग देखते हैं तो कांग्रेस जीत नहीं पाई। नाना पटोले के खिलाफ हम लोग देखते हैं तो बीजेपी वहाँ नहीं जीत पाई। शायद मुझे लगता है कि कांग्रेस और बीजेपी के अंदर ही कोई इंटरनल एडजस्टमेंट है। कांग्रेस हमें बोलती है कि बी टीम है, लेकिन हमें तो ये लगता है कि कांग्रेस ही भाजपा की बी टीम है। कांग्रेस ही जीतना नहीं चाहती है और दूसरे के ऊपर आरोप लगाती है। इसलिए हमको जनता को बताना पड़ेगा इस बार कि 20 साल आप लोगों ने कांग्रेस को देकर ख़राब कर दिया। अब वंचित बहुजन आघाड़ी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहब को आप वोट दीजिए, मदद कीजिए और देख लीजिए इस महाराष्ट्र में क्या चमत्कार होता है। इसलिए मैं कहूँगा कि आदरणीय प्रकाश आंबेडकर साहब के नेतृत्व में पूरा ओबीसी समाज, उनके आरक्षण की लड़ाई बड़े पैमाने पे पूरे महाराष्ट्र में आदरणीय आंबेडकर साहब ने आगे बढ़ाई है। इसके पहले मराठा आंदोलन को भी आगे बढ़ाया, मुस्लिम समाज के लिए भी काम किया। तो ज़रूर ये सारे वर्ग आदरणीय प्रकाश आंबेडकर साहब के नेतृत्व में इकट्ठा होंगे। 100 आमदार ये ओबीसी के होना चाहिए, विधानसभा में जाना चाहिए, इसका भी निश्चय आदरणीय प्रकाश आंबेडकर ने किया। मुस्लिम समाज को भी बड़े पैमाने पर उम्मीदवारी देने का काम आदरणीय बाला साहब अम्बेडकर ने, प्रकाश आंबेडकर साहब ने किया। अभी ये भी हुआ कि मुस्लिम समाज बड़े पैमाने पर जुड़ रहा था। इसी बीच में आदरणीय प्रकाश आंबेडकर साहब को अनीस अहमद माजी मंत्री इन्होंने कांटेक्ट किया कि मैं साहब वंचित बहुजन आघाड़ी से लड़ना चाहता हूँ। मुझे और विवेक हाड़के जी को आदरणीय प्रकाश आंबेडकर साहब की तरफ से डायरेक्शन है कि आप लोग उनको मिलिए और उनसे पूछिए और मेरी बात करवाइए। हम माजी मंत्री अनीस अहमद की तरफ गए, हम लोग बैठे और उनसे पूछताछ की। उन्होंने कहा कि मैं लड़ना चाहता हूँ। हमने फ़ोन पर आदरणीय बाला प्रकाश आंबेडकर के साहब के साथ हम लोगों ने उनकी बात करवाई। उनकी बात होने के बाद साहब ने ये बोला अनीस अहमद जी को कि आप मुंबई आइए। मुंबई आने के बाद उनका तय हुआ कि रात में 11 बजे निकलना है। आदरणीय प्रकाश आंबेडकर साहब ने एक पार्टी का फॉर्म उनसे भरवा लेने का हमको कहा। हमने वहीं पर बैठकर आवेदन करने का जो फॉर्म होता है, अनीस अहमद इनका आवेदन फॉर्म फ़ोटो लगाकर पूरा डिटेल्स पार्टी कार्यालय में आदरणीय बाला साहब अम्बेडकर के आदेश पर वो पार्टी ऑफिस भी भेजा और जो भी आवेदन होना चाहिए रीतसर वो आवेदन पार्टी कार्यालय में भेजा। आदरणीय बाला साहब अम्बेडकर के मेल पर भी हमने डाला। साहब चाहते थे कि मुस्लिम समाज को बड़े पैमाने पर प्रतिनिधित्व मिले, क्योंकि अनीस अहमद का कहना था कि विदर्भ के अंदर कांग्रेस ने मुसलमानों को किसी भी प्रकार से प्रतिनिधित्व नहीं दिया, इसलिए अब मुसलमान ये विदर्भ में कांग्रेस का साथ नहीं देंगे। तो बाला साहब अम्बेडकर ने सही मायने में मुसलमानों को न्याय मिलना चाहिए, ये उनकी भूमिका थी
और इसी भूमिका के तहत अनीस अहमद को उम्मीदवारी देना चाहिए। इसी भूमिका के तहत उन्होंने मुंबई बुलवाया। अनीस अहमद वहाँ गए, मुंबई में प्रवेश किया, टिकट दिए, सारी चीज़ें देने के बावजूद जब तक टिकट मिली मुस्लिम समाज में बड़ा उत्साह था कि चलो आदरणीय बाला साहब अम्बेडकर ने हमारे समाज के व्यक्ति को टिकट दी। लेकिन अनीस अहमद ने जिस प्रकार से कांग्रेस ने उनको घर में बैठाला, उनका फॉर्म नहीं भरने दिया, जिस प्रकार से भी सेटिंग उनकी हुई और जो धोखा हमको दिया गया, उसकी सारे समाज में बड़े पैमाने पर रोष है। मुस्लिम समाज में भी रोष है कि कांग्रेस ने इस प्रकार से नहीं करना चाहिए था। बाला साहब अम्बेडकर के साथ में ऐसा धोखा हमारे समाज के व्यक्ति ने नहीं करना था। तो भूमिका जो है मुस्लिम समाज में जा चुकी है कि वंचित बहुजन आघाड़ी की जो भूमिका है वो मुस्लिम समाज के हित में है। इसी हित को ध्यान में रखते हुए हम मुस्लिम समाज में भी अपील करेंगे कि जिस प्रकार से आप लोगों ने आज तक कांग्रेस का साथ देकर कांग्रेस की गवर्नमेंट बनाई, उनके एमएलए एमपी चुन कर भेजे, आज वंचित बहुजन आघाड़ी को आप साथ दें। हम सही मायने में आदरणीय प्रकाश आंबेडकर साहब के नेतृत्व में आपकी लड़ाई को भी मजबूत करेंगे और आने वाले दिनों में महाराष्ट्र में दलित, मुस्लिम, आदिवासी और हर वंचित वर्गों को वंचित बहुजन आघाड़ी के माध्यम से न्याय मिलेगा। इतना ही हम लोग उनको अपील करेंगे। और जल्द ही मैं आपसे इतना मैं कहना चाहूँगा कि कल से हम लोग फिर से नियोजन बना के नियोजनबद्ध तरीके से फिर से शुरुआत करेंगे। और आज ज़्यादा ना कहते हुए मैं इतनी बात समाप्त करता हूँ और थोड़ी देर में हम लोग सब साथ में लंच भी करेंगे। मैं अपनी बात यहीं पर समाप्त करते हुए आप सबको शुक्रिया अदा करता हूँ। जय भीम, जय भारत। या देशामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी जन्म घेऊन बहुजन समाजाच्या हक आणि अधिकाराच्या लढाया लढल्यात, अशा संपूर्ण महापुरुषांना मी विनम्र वादन करतो। आजचा हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे। ही काही आपली जाहीर सभा नाही आहे आणि या वंचित बहुजन आघाडीच्या कामठी विधानसभेचे जे उमेदवार आहेत, मानके साहेब, या उमेदवारीच्या विषयावर आपण थोडा हा मेळावा आणि चर्चा करणार आहोत। आत्ताच आपण बरेचशा या ठिकाणी बरेचशा लोकांचे म्हणजे पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन झाले। आपणही आपल्या मार्फत त्यांना शुभेच्छा दिल्या की मानके साहेब आपण निवडून आले पाहिजे। बरोबर आहे, सर्वांनी आपल्या टोण्याने शुभेच्छा दिलेल्या आहेत। पण हे आपल्या मुखातून आपण ज्या वेळेस आपण शब्द काढतो की आमच्या शुभेच्छा आहेत, पण ह्या शुभेच्छा तुमच्या केव्हा होतील, पूर्ण केव्हा होतील, जेव्हा तुम्ही गाव पातळीवर घरोघरी गेल्याशिवाय इतरांचे मतदान हे आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत आपल्या शुभेच्छा ह्या आम्हालाही मान्य होणार नाही। या ठिकाणी जिम्मेदार पदाधिकारी आहेत, जिम्मेदार पदाधिकाऱ्यांसाठी आपण इथे मीटिंग आयोजित केलेली आहे। मतदान आपल्याला कसं येईल, जास्तीत जास्त कोणत्या गावामधून आपण किती मतदान घेतलं पाहिजे, बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी सांगितलं आपल्याला। आरक्षण धोका आहे, आरक्षण वाचवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे, या मुद्द्यावर देखील बरेचसे लोक या ठिकाणी बोलून गेलेले आहेत। संविधान वाचवायचं आहे, 2024 मध्ये हा मुद्दा उपस्थित झाला। 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये हा मुद्दा उपस्थित झालेला आहे। 2019चं इलेक्शन झालं
2019च्या इलेक्शनमध्ये हा मुद्दा नव्हता. आम्ही मोठ्या गर्वानं सांगतो की आमच्या आमच्या कामठी तालुक्यामध्ये, कामठी विधानसभेमध्ये आमचे बोद्दाचेच आम्ही 80,000 वोट पकडतो. आम्ही किती 80,000 वोट आम्ही बोद्दाचे पकडतो. 2019च्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, त्यांना फक्त 10,500 वोट मिळाले, 10,600 वोट. दुसऱ्या बाजूला जर आम्ही विचार केला, बहुजन समाज पार्टीचे हेच उमेदवार होते, 7,500 वोट मिळाले. बाकी लोक अजून आपल्या RPI वगैरे वगैरे जण पकडले. या लोकांचे आपण जर वोट बघायला, कोणी 1000 घेतले, कोणी 500 घेतले, आपला आकडा जातो जवळपास 20,000पर्यंत. आमचा आकडा किती जातो? 20,000पर्यंत जातो ना. आम्ही मोठ्यानं सांगतो की आमचे वोट हे 80,000 वोट आहे. मग बाकी वोट कुठे जाते? याचा कधी आम्ही विचार केला का? कुठे जातो बाकी वोट? आमचे बाकी वोट कुठं जाते हे सर्वेलाच माहीत आहे. इलेक्शनमध्ये आम्ही काय करतो, कशा पद्धतीने वागतो, कोणाच्या मागे जातो, हे आपल्या सर्वेला माहीत आहे. पण यावेळेस हे इलेक्शन हे अटीतटीचे इलेक्शन आहे आणि यावेळेस प्रत्येक पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, याची प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की आपल्या वंचित बहुजन आघाडीला कशा पद्धतीनं मतदान होईल. आपण हव्यावर न बोलता, काही लोक काय करतात आमच्यामधले, BJPला हरवण्यासाठी आम्ही काँग्रेसला मतदान देतो. बरेचशा गावामध्ये होतं. मानके साहेब काय निवडून येतो काय? हे तर होट करवा पार्टी आहे. असे बऱ्याचशा मोहल्ल्यामध्ये चर्चा होत असतात. पण आपण त्यांना समजावून सांगण्यासाठी आपण सक्षम आहोत का? हे एक नियोजन करावं लागते. त्यासाठी गाव खेड्यामध्ये नियोजन करावं लागते. मतामध्ये ते कसं परिवर्तन होईल त्यांचं, यासाठी आपल्याला सर्व प्रयत्न लावावा लागेल. मग आम्ही ज्या वेळेस एखाद्या गावामध्ये जात असतो आणि त्या बौद्ध वस्त्यामध्ये आम्ही गेल्याच्या नंतर, मी तुम्हाला नियोजन सांगतो कसं करायचं. मी 3-4 वेळा इलेक्शन जिंकलो, हारलो एकही वेळ नाही. माझं नियोजन जबरदस्त राहते. मी असंही म्हणू शकत नाही मानके साहेब इथं आहेत की या मानके साहेबाला आपण जास्तीत जास्त आपल्या एरियातून, आपल्या गावातून कसं वोट मिळेल, यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जर आपली टीम 4 लोक जर असेल, त्या गाडीमध्ये 5 लोक असतील आणि आपल्यापैकी जर आपण बौद्ध मोहल्ल्याला पहिलं टार्गेट करा, बौद्ध मोहल्ल्याला पहिलं टार्गेट करा तुम्ही, हे आपलं हक्काचे वोट आहे. हे हक्काचे वोट आपल्याला वळेल. इथं आपल्या पार्टीला कसं वळेल, यासाठी आपण ज्या भागामध्ये आपण गेलो त्या भागामध्ये सर्वात प्रथम आपण बौद्ध मोहल्ल्याच्या मीटिंग लावा. सर्वेला एका ठिकाणी गोळा करा. गोळा झाल्याच्या नंतर वंचित बहुजन आघाडीच्या विषय मागच्या मीटिंगमध्ये मी बऱ्याचशा सूचना दिल्या आहेत. काय काय बोलायचं, कसं बोलायचं, हे सूचना दिली आहेत प्रत्येकाला. या ठिकाणी मी याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता. तर त्या पद्धतीने आपण त्या मोहल्ल्यात गेल्याच्या नंतर सर्व लोकांना गोळा करायचं, त्याचे प्रश्न ऐकून घ्यायचे, नंतर आपले मुद्दे मांडायचे आणि मुद्दे मांडल्याच्या नंतर त्यांची जी भावना आहे, काही लोकांना वाटते की आमच्या OBCचा आहे, हा जवळचा व्यक्ती आहे, माझा मित्र आहे, हा आम्हाला वोट देईन. असं होत नाही. माझे बरेचसे OBCचे मित्र आहेत, पण ते आपल्याला वोट देतात का? नाही देतो. असं नाही का माझा मित्र आहे म्हणून मला वोट देईल. त्याची विचारधारा, ते विचारधारा कसं असते, काँग्रेसला जुळून असते, कुठं BJPला जुळून असते. मग तुमचा माणूस कितीही तुमच्यासोबत जरी असेल, तो तुम्हाला वोट करणार नाही. जोपर्यंत तुमच्या आपुलकीची भावना त्यांच्या मनामध्ये येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तो कधी वोट देणार नाही. मग आपण आपल्या बौद्ध मोहल्ल्यात गेल्याच्या नंतर तिथं एकत्र मीटिंग करायची आणि प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस जे सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही त्यांना समजून सांगितलं पाहिजे. जर आमच्यापाशी आमदार नसेल
आमचा एकही खासदार नाही आहे, एकही आमदार नाही आहे, तरी आमच्यामध्ये एवढी ताकद आहे की नरेंद्र मोदीला सुद्धा आम्ही झुकवण्याची ताकद हे फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे, हे आपण लक्षात घ्या. दुसरा कोणीही नेता त्यांना झुकवू शकत नाही, एवढे आपल्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या हातामध्ये आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही प्रत्येक सर्कलमध्ये घुमत असतो आणि ज्या ज्या सर्कलमध्ये आम्ही घुमत असताना आम्हाला गाडी हवी आहे, आम्हाला पैसा हवा आहे, हे प्रत्येक आपण कार्यकर्ते असं त्यांचं ते एक वेळ येते. पण आपण मानके साहेबांनी गाडी दिल्याच्या नंतर आपण त्यावेळेस एकटं घुमू नये. कमीत कमी आपल्यासोबत 10-12 कार्यकर्ते किंवा 7-8 कार्यकर्ते त्या गाडीमध्ये असायला पाहिजे. तुम्ही एकटे जर एका गावामध्ये गेलेत आणि एकटेच उतरणार, बसच्या ठिकाणी पाहतो आम्ही गाडी भेटली का एकटाच जातो आपण तो तिकडे. तर आपण असं एक गाडी घरून निघत्या वेळेस आम्ही किती गाव घेणार आहेत, त्या गावामध्ये कुठं भेटणार आहोत, कोणाला भेटणार आहोत आणि कोणाला भेटल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपले मतदान कसं आपल्याला येईल, यासाठी प्रत्येक जे पदाधिकारी आहेत त्यांना असं एक नियोजनबद्ध कार्यक्रम करा. पुरा सर्कल घुमून काढा. ओबीसीचे कोणी लोक असतील सोबत घ्या, ओबीसीच्या लोकांना सोबत घ्या, ओबीसीच्या लोकांना ओबीसीमध्ये जाऊ द्या, त्यांनासुद्धा जेवढे काही वोटिंग आपल्या बाजूनं वळवता येईल तेवढं वळवण्याची कोशिश करा. ओबीसीच्या बाबतीमध्ये मागे इथं मी मार्गदर्शन केलं होतं की ओबीसीमध्ये आपण गेल्याच्या नंतर त्यांना कोणकोणते मुद्दे आपण मांडले पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेस आपण आता घुमत असतो प्रत्येकाने 5-5 लोकांची टीम तयार करा, प्रत्येकाचे त्याचे नाव, मोबाईल नंबर. आपण त्यांना जे बूथ देणार आहोत ते हे 5 लोक आपल्या कामाला आले पाहिजे आणि हे 5 लोक त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या एका वार्डमध्ये आपले जे लोक आहेत हे आपल्या लोकांना 2 लोकांची टीम बनवा की ते गावामध्ये जाऊन आपले जे एससीचे लोक असतील, ओबीसीचे लोक असतील, त्यांना मतदानापर्यंत बूथपर्यंत कसं पोहोचता येईल आणि आपल्या मतदारांची आपल्या बूथवरती त्या चिठ्ठ्या काढून आपण त्यांना व्होटिंगसाठी आपण त्यांना प्रयत्न केला पाहिजे. असं 2 लोक तिथं, 2 लोक इकडच्या साईडनं आपल्या मतदानाचे असे. अशा पद्धतीने आपण घुमत्या वेळेस त्यांचे नाव 5-5 लोकांचे नाव माझ्याकडे द्या तुम्ही, त्यांना आपण बूथही देऊ आणि बूथ दिल्याच्या नंतर तिथलं वोटिंग असं तुमचं वोटिंग वाढणार नाही. मग आमच्या बूथ लागत नाही तर आमचे कुठलेही कार्यकर्ते दुसऱ्याच्या बूथावर जातात, दुसऱ्याच्या बूथावरून चिठ्ठी काढतात आणि मग हे काँग्रेसचे लोक, BJPचे लोक त्यांच्यासोबत संपर्क साधून ते होट आपल्या बाजूनं सुद्धा वळत असतात. हे 2 दिवसाची मोठी कसरत असते आणि या 2 दिवसाच्या कसरतमध्ये आपल्याला सर्व काही हे नियंत्रण आपल्या हातामध्ये ठेवून आपण आपल्या बाजूनं कसं मतदान येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मग प्रत्येक कार्यकर्त्याची एक जिम्मेदारी आहे. स्वतःच्या गावामध्ये आपण राहतो, ज्या वार्डामध्ये आपण राहतो त्या स्वतःच्या वार्डामध्ये आपण किती मतदान घेतलं आहे याचा आकडा आम्ही समोर घेणार आहोत. तुम्ही पदाधिकारी आहेत, मग तुम्ही ज्या भागामध्ये राहता, ज्या गावामध्ये राहता, तो पहिला गाव सांभाळला पाहिजे आपला की मी ज्या गावामध्ये राहतो आणि माझ्या गावामध्ये 200 वोटं बौद्धाची आहे किंवा 500 वोटं बौद्धाची आहे आणि हा बौद्ध माणूस जर आमचा पदाधिकारी असेल तर यांची जिम्मेदारी आहे की मी या ठिकाणी 70% वोट हे आपल्या वंचित बहुजन आघाडीला मिळवल्याशिवाय राहणार नाही, अशी त्यांची जबाबदारी आहे. आम्ही स्वतःच्या गावात काही करत नाही. गाडी मिळाली का हा पट्टा दुसऱ्याच्या गावात जातो तिथं मग तिथं सांगत असतो. मी एखाद्या ठिकाणी गेलो तिथं माझ्या काही ओळखीची राहत नाही तिथं. मग ज्या ज्या भागामध्ये आपले नातेवाईक आहेत, ज्या ज्या भागामध्ये आपल्या कट्टर कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्याला एकमताने वंचित बहुजन आघाडीच्या सिलेंडरला कसं मत होईल यासाठी सर्व पदाधिकारीने जिम्मेदारी घेऊन आपण त्या गावामध्ये पोहोचलं पाहिजे आणि आपल्या जास्तीत जास्त आपल्या गावातून मतं काढले पाहिजे. प्रत्येक गावामध्ये आपले कार्यकर्ते आहेत, प्रत्येक गावामध्ये आपले पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्याची 20 तारखेपर्यंत मोठी मेहनत होऊन घेणार आहे आपण, मोठी कसोटी आहे आणि हे इलेक्शन अटीतटीचे इलेक्शन आहे. आपण जे लढत आहोत आता काँग्रेसच्या विरोधात आणि BJPच्या विरोधामध्ये आपण लढत आहोत.
मागच्या वेळेस 1,16 किंवा 17,000 निवडून आले असतील, पण यावेळेस जर तिहेरी लढत झाली काँग्रेस, BJP आणि वंचितची, तर 1,00,000च्या आतमध्ये आपली इलेक्शन जिंकू शकतो तिहेरी लढतमध्ये. तर हे आपली तिहेरी लढत कशी होईल आणि आपला उमेदवार हा निवडून कसा येईल, यासाठी आतापासूनच उद्यापासून तुम्ही बांधणी सुरू करा. आणि गावागावामध्ये निवड गाडी घेतलं, घुमलं, बराबर आलं या गावातून त्या गावात अशाने होत भेटत नाही. तुम्ही कार्नर मिटिंगा लावा, बैठका घ्या. भला एका दिवशी तुमचे 3 गाव होत असतील तरी चालेल, पण तुम्ही त्या गावामध्ये जाऊन इथं बसले पांढर घेऊन असं नाही, तुम्ही सर्वात प्रथम त्या गावामध्ये मिटिंगा लावा. मी सुद्धा इलेक्शन जिंकलेलं माहीत आहे यांना, बोटे तगडे होते माझ्यासमोर, पण माझं नियोजन पद्धत होतं. बावनकुळे साहेबाची जिथं सभा होत होत्या त्याच्यानंतर माझी सभा होत होती. त्यावेळेस आम्ही नियोजन केलं होतं. तेव्हा मी नरेश मोटगेऱ्याला 550 वोटीने हरवलो होतो. तो सभापती होता तरी हरवलो होतो, पण माझ्यामध्ये जिद्द होती. आणि मानके साहेब, आपल्याला जिद्द असणं महत्त्वाची आहे. जिद्द, मी जिंकीन म्हणजे जिंकीन, हे मनामध्ये जर जिद्द असेल तर तो माणूस खरोखर जिंकू शकते. नाही इथं जर आम्ही हारलो नाही, मला काय करायचं आहे, जाऊ देणं, तेच करेल म्हणून हे आपण आता इथं जे पदाधिकारी आहेत त्यांनी, मानके साहेब उभे नाही आहेत, मी स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी, मी या इलेक्शनमध्ये उभा आहे आणि हे माझी लढाई आहे. अशा पद्धतीने जर आपल्या डोक्यामध्ये आपण घेतलं तर खरोखर आपण आपल्या गावातून जास्तीत जास्त वोट आपण काढले पाहिजे. आता माझ्या प्रचारसभा होतील, त्या प्रचारसभेमध्ये आम्ही जे मुद्दे मांडणार आहोत ते मांडणारच आहे, पण इथं प्रचारसभा नसते, हे कार्यकर्त्याचा मेळावा आहे म्हणून या विषयावर मी या ठिकाणी बोलत आहे. तुम्हाला उद्यापासून मानके साहेब यांच्या सर्वांचे नियोजन करू द्या. नियोजन आणि त्यांच्यामध्ये एक डायरी द्या त्यांच्याकडे प्रत्येकाले, की तुम्ही किती गाव घुमले, कोण्या माणसाला भेटले, तिथं काय आहे, तुम्ही 2 माणसं वेगळे ठेवा आणि सर्व तालुक्यामध्ये त्यांची रात्रीच्या वेळेस त्यांच्यासोबत फोनद्वारे आपण त्यांना कळवलं पाहिजे की आम्ही या गावात गेलतो, त्या गावात गेलतो आणि या गावामध्ये एवढ्या लोकांसून भेटलो आहे. आणि यावेळेस परिस्थिती आपली चांगली आहे, मागच्या वेळेसारखी परिस्थिती नाही आहे. आणि आम्हीसुद्धा गावोगाव फिरत असतो, तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जात असतो, तर आमचे जे हक्काचे वोटिंग आहे हे हक्काचे वोटिंग आम्हाला यावेळेस मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण कुठंही ढील खाता कामा नये कार्यकर्त्यांनी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता या नागपूर जिल्ह्यामध्ये इलेक्शन लागलेले आहेत. आता मी गावोगाव फिरत आहो किंवा प्रत्येक आपल्या जिल्हा परिषदच्या आपल्या विधानसभेच्या सर्कल घुमवत आहो. मला 2 ठिकाणचे असं आढळलेलं आहे, एक आहे काटोल विधानसभा आणि दुसरं आहे सावनेर विधानसभा. या दोन्ही विधानसभेमध्ये आज जर पाहिलं तर रोजचे ते लोक 10 ते 20 गावं घेत आहेत. रोज सकाळी 5-7 गावं, सायंकाळी 5-6 गावं, म्हणजे 10 गावं रोज ते घेत आहेत. त्यांचं नियोजन मी करून दिलं त्यांना की तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करा जा. तर याच्यामुळे आपलंसुद्धा होत त्या ठिकाणी आता वाढणार आहे. बाकी ठिकाणी आपल्या अजून लोकच कामाला लागले नाही आहे, लोकच कामाला नाही. अरे तुम्हाला सिलेंडर चिन्ह भेटला, सर्व भेटलं, सिलेंडरची तुम्हाला काय हे आहे का मिळणार आहे म्हणून, सिलेंडर भेटलं, सर्व भेटलं, तुम्ही कामाला लागा. भला त्या ठिकाणी तुम्हाला 10 गाड्या घुमवायचं, 2 गाड्या घुमवा त्या ठिकाणी, पण 2 गाड्या घुमवून आज जर समजा वाघमारे साहेब आहेत, बाकी लोक आहेत, हे जर 2-4 गावामध्ये गेले तर त्या गावातून काही लोक आपले काही लोकांसोबत संपर्क साधून त्यांनासुद्धा आपण आपल्या बाजूला कशा पद्धतीनं वळवता येईल यासाठी आपण सर्वांनी इथं आलेले जे सर्व पदाधिकारी आहेत यांनी आपली स्वतःची जबाबदारी आपण दुसऱ्यावर न ढकलता, मी उमेदवार आहे आणि मी माझ्या गावचे वोटिंग जास्तीत जास्त कशा पद्धतीनं आपल्याला पक्षाला होईल यासाठी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मागच्या लोकसभेमध्ये मी जर पाहिला आकडा, ज्या गावच्या पदाधिकारी आहे, ज्या गावचा तो स्वतः कार्यकर्ता आहे, त्याच्या गावामध्ये 2 वोट, त्याच्या गावामध्ये 5 वोट, त्याच्या गावामध्ये कुठं 7 वोट. हे काय तुम्ही पदाधिकारी आहे. म्हणून या इलेक्शनला अशा पद्धतीनं कसल्याही प्रकारचे होतं नव्हे, तर आपण आपल्याच गावामध्ये, स्वतःच्या गावामध्ये, मी ज्या गावामध्ये राहतो, ज्या वार्डामध्ये मी राहतो, तर त्या वार्डाचा जास्तीत जास्त वोट कसा आपल्याला काढता येईल यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न केले पाहिजे. मी सुद्धा या भागामध्ये काही वेळ देणार आहे, बऱ्याचशा भागामध्ये मी जाणार आहे या ठिकाणी, पण आपण आपल्याला सर्वांना माझी अशी विनंती आहे की ही आपली अटीतटीची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण आतापासूनच आपल्या
ताकदीनं आपण आपल्या कामाला लागलं पाहिजे असं या ठिकाणी सर्व मी पदाधिकारी यांना मी विनंती करतो. आणि या ठिकाणी हा कार्यकर्ता मेळावा असल्यामुळे मी कार्यकर्त्याच्याच भाषामध्ये या ठिकाणी बोललो आहे, सभेच्या भाषेत बोललेलं नाही आहे. तर आपण उद्यापासून आपलं नियोजन करा, गाड्या काढा स्वतःच्या, आणि गाव पातळीवर शहर पातळीवर जिथं जिथं हे होत असते तिथे तिथं आपला प्रयत्न करा. मला वाटते बाकी भाग ठीक आहे. तुमचा इकडला जो भाग आहे तुमचा बेलतोडुरी वगैरे, तो भाग मला थोडा जरा हे वाटून राहिला, कमजोर वाटून राहिला. त्या ठिकाणी तुमची लोक आहेत, त्या ठिकाणी ते तुमचे आपले मेश्राम साहेब आहेत, यांच्या साहेब तुम्ही दौरे काढा, त्याच्या मिटिंगा लावा. तिथं मिटिंग लावूनसुद्धा मला बोलवा. त्या ठिकाणी मेळाव्यासारखे आपण 10-20 लोक आपण तिथं चर्चा करू. आणि तुम्हाला ते एक जबाबदारी, आणि आपले मानके साहेब प्रत्येकाला तुम्ही जबाबदारी देऊन टाका एरियाची. हा एरिया तुम्ही तिथं, या एरियाच्या पलीकडे तुम्ही जायचं नाही, अशा पद्धतीने जबाबदारी द्या. आणि जबाबदारी प्रत्येकाने आपापली जबाबदारी हे इमाने आणि इकबाराने पाडली तर खरोखर आपण यावेळेस आपण या तिहेरी लढतमध्ये आपण पोचल्याशिवाय राहणार नाही, एवढे मी या ठिकाणी बोलतो. आणि तुम्ही आपापले कामधंदे सोडून या ठिकाणी आलेत, मी सर्वांना धन्यवाद देतो. 20 तारखेपर्यंत आपलेसुद्धा कामधंदे थोडे बाजूला काढून आपण वंचित बहुजन आघाडीचा एक पक्षाचा पदाधिकारी आहे हे मानून आपण 20 तारखेपर्यंत आपण थोडी मेहनत सर्वांनी घेतलं पाहिजे. एवढे बोलून मी या ठिकाणी आपले 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना जय भीम, जय भारत.